नमस्कार सर्वांना. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? बघा, पोषण अभियान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, सन 2018 या वर्षी बघा पोषण अभियान हे सुरू करण्यात आलेलं अभियान आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पोषण अभियान मुख्यत्व खालीलपैकी कोणत्या समस्येवर लक्ष केंद्रित करते? पोषण अभियान खालीलपैकी कोणत्या एका समस्येवर लक्ष केंद्रित करते? बघा, पोषण अभियान बघा मुख्यत्व कुपोषण या समस्येवर या ठिकाणी लक्ष केंद्रित करते. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पोषण अभियाना अंतर्गत खालीलपैकी कोणत्या वयोगटामधील बघा मुलांना विशेष लक्षात घेते? बघा, पोषण अभियाना अंतर्गत खालीलपैकी कोणत्या एका वयोगटातील मुलांना लक्षात घेतले जाते? बघा, पोषण अभियाना अंतर्गत बघा 0 ते 6 वर्ष बघा या बघा मुलांना लक्षात घेतले जाते. प्रश्न क्रमांक चौथा बघा, पोषण अभियानमध्ये गरोदर महिलांना खालीलपैकी कोणता सल्ला दिला जातो? बघा, पोषण अभियानामध्ये बघा गरोदर महिलांना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पोषण आहार या ठिकाणी बघा हा सल्ला दिला जातो. प्रश्न क्रमांक 5 बघा, पोषण माह खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो? पोषण माह खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर सप्टेंबर या महिन्यामध्ये बघा पोषण माह या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6 बघा, पोषण अभियानाचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? बघा, पोषण अभियानाचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कुपोषण कमी करणे बघा पोषण अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोषण अभियान बघा पोषण अभियानाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाने केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नरेंद्र मोदी यांनी पहा पोषण अभियानाची सुरुवात ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोषण अभियाना अंतर्गत खालीलपैकी कोणत्या एका घटकावर लक्ष या ठिकाणी दिले जाते? बघा, पोषण अभियाना अंतर्गत बघा या ठिकाणी पोषण आहारावर या ठिकाणी लक्ष या ठिकाणी दिले जाते. प्रश्न क्रमांक 9 बघा, पोषण अभियानाची स्थापना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने बघा पोषण अभियानाची स्थापना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने केलेली आहे? बघा, पोषण अभियानाची बघा स्थापना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महिला व बाल विकास या मंत्रालयाने बघा पोषण अभियानाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक बघा 10 बघा, पोषण अभियानाची उद्दिष्टे खालीलपैकी कशा प्रकारे साधली जातात? पोषण अभियानाची बघा उद्दिष्टे खालीलपैकी कशा प्रकारे साधली जातात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सामुदायिक सहभागामधून बघा पोषण अभियानाची बघा उद्दिष्टे या ठिकाणी साधली जातात. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, प्लेइंग इट माय वे बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? प्लेइंग इट माय वे बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सचिन तेंडुलकर यांचं बघा प्लेइंग इट माय वे या नावाचं आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राणी रामपाल बघा ही खेळाडू हॉकी या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, भारतामध्ये बघा राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, 29 ऑगस्ट बघा या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन या ठिकाणी साजरा हा केला जातो. प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या एका कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. बघा, कलम 1 नुसार बघा
बघा कलम 1 नुसार बघा भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल कलम 1 नुसार. प्रश्न क्रमांक 6 बघा नाशिक जवळचा एकलहरे या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र नाशिक जवळ बघा एकलहरे या ठिकाणी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे. बघा एकलहरे बघा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 7 मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा मेळघाटचा बघा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. मेळघाटचा बघा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले. नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. कृष्णा नदीवर बघा नागार्जुन सागर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटांची रांग बघा ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा दख्खनच्या पठारावरचा बघा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे. बघा दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य बघा या ठिकाणी प्रदेश हा या ठिकाणी बघा अग्निजन्य बघा या खडकापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी. महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 तुर्भे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते शहर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा चादर निर्मितीसाठी कोणते शहर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 सोलापूर बघा हे शहर महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध शहर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. जहालमतवादी या प्रकारचे ते नेते होते. प्रश्न क्रमांक 14 बघा श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहे. श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत. बघा श्री क्षेत्र बघा माहूर या ठिकाणी बघा रेणुका देवी या देवीची या ठिकाणी शक्तीपीठ आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न बघा हे स्टारच्या स्वरूपामध्ये बघा आपले अन्न हे साठवण करीत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला. बघा अनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. मेंडेल बघा यांनी अनुवंशिकतावाद यांचा सिद्धांत हा मांडलेला सिद्धांत आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा सोटमुळाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 बघा उदाहरण आहेत. यापैकी आपल्याला सोटमुळाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा कापूस या ठिकाणी सोटमुळाचं उदाहरण आहे. दुसरा क्रमांक 18 बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे. हॉर्स पॉवर. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. हॉर्स पॉवर बघा या ठिकाणी शक्तीचं या ठिकाणी एकक आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने बघा तोडा ही बघा आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. तोडा ही आदिवासी जमात बघा निलगिरी पर्वत या ठिकाणी तोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधील बघा कायदे मंडळ खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे. बघा महाराष्ट्रामधलं बघा कायदे मंडळ हे द्विग्रही या प्रकारचे या ठिकाणी कायदे मंडळ आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा अजिंठा बघा सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत. बघा सातमाळा बघा अजिंठा डोंगरामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. वेरूळच्या लेण्या या ठिकाणी वसलेल्या लेण्या आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा जन्मदर म्हणजे एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्तीमागील जन्मांचे प्रमाण होय. बघा जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामधील बघा
1000 व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय. प्रश्न क्रमांक 23 बघा, स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नामोल्लेख कराल. बघा, स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, वातावरणातील बघा सापेक्षता आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात. बघा वातावरणामधील बघा सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, हायग्रोमीटर या ठिकाणी उपकरणही वापरले जाते. प्रश्न क्रमांक 25 बघा, प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते उत्प्रेरक वापरतात. बघा प्रयोगशाळेमध्ये बघा ऑक्सिजन हा बघा या ठिकाणी वायू तयार करताना या ठिकाणी मॅग्नीज डायऑक्साईड या ठिकाणी उत्प्रेरक हा वापरला जातो. प्रश्न क्रमांक 26 बघा, खालीलपैकी कशाला जलकाच असे बघा खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात. बघा जलकाच बघा सोडियम सिलिकेट यांना जलकाच या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पांडवलेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. बघा ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील, पांडवलेणी बघा नाशिक जिल्ह्यामध्ये बघा पांडवलेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतातून होतो. भारतामध्ये बघा बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतातून होतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 राहील, बारमाही नद्यांचा बघा संगम बघा बारमाही नद्याचा बघा उगम हिमालय या पर्वतामधून होत असतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, संगणक शास्त्रामध्ये बघा 0 आणि 1 हे बघा खालीलपैकी बघा संगणक शास्त्रामध्ये 0 आणि 1 हे खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात. संगणक शास्त्रामध्ये 0 आणि बघा 1 हे बायनरी नंबर्स म्हणून प्रामुख्याने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 30 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती आहे. बघा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामध्ये बघा सर्वात मोठी घटनादुरुस्ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे, अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा अन्न सुरक्षा कायदा बघा पारित करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे छत्तीसगड राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी 4 राहील, 69 बघा या ठिकाणी घटनादुरुस्तीने बघा दिल्ली शहराला या ठिकाणी नॅशनल कॅपिटल या दर्जा या ठिकाणी प्राप्त झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून बघा भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहतो. बघा पॅसिफिक या महासागरामधून बघा एल निनो या ठिकाणी हा प्रवाह वाहतो. प्रश्न क्रमांक भारतीय राज्यघटनेमध्ये बघा ग्रामपंचायत बघा स्थापनेसंबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा ग्रामपंचायत बघा स्थापनेसंबंधीचं कलम म्हणजे कलम 40 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणी केलेला आहे. बघा मदनलाल धिंगरे यांनी बघा कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध हा केलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे. बघा कांचनगंगा बघा हे पर्वत शिखर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा हिमालय पर्वत रांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 37, वेल्डिंगचं काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत वापरतात. वेल्डिंगचं काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत ही वापरली जाते. बघा वेल्डिंगचं बघा काम करणं ऑक्सी ॲसिटिलीन या ठिकाणी प्रामुख्याने ज्योत ही वापरली जाते. प्रश्न क्रमांक मानवी शरीराचे बघा सर्वसाधारण तापमान खालीलपैकी किती असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 37 अंश सेल्सिअस बघा मानवी शरीराचं या ठिकाणी तापमान असते. प्रश्न क्रमांक 39 बघा, घटक राज्यांचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते. घटक राज्यांचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, घटक राज्यांचं बघा मंत्रिमंडळ हे प्रामुख्याने विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असते. दुसरा क्रमांक पुढचा बघा सन 1954चा बघा ऊर्जा खलिता खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधीचा बघा सन 1954चा ऊर्जा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता.
बघा पुढचा खेळ बघा शिक्षण या विषयासंबंधी या ठिकाणी होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. आता 52 कशी बघा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा 52 कशी बघा हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेक्सपियर यांच्या बघा हॅमलेट या नाटकाचं मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केलेलं आहे? बघा शेक्सपियर बघा यांचे हॅमलेट बघा या नाटकाचं बघा मराठीमध्ये बघा भाषांतर बघा विकार विलसित बघा असे भाषांतर बघा या ठिकाणी गोग आगरकर यांनी ते भाषांतर केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगरकरांनी बघा सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी काढलेलं आहे? बघा आगरकरांनी बघा सुधारक बघा हे साप्ताहिक सन 1888 या वर्षी ते काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय असंतोषजनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले? भारतीय असंतोषजनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा व्हॅलेंटाईन चिरोन यांनी बघा लोकमान्य टिळकांना बघा भारतीय असंतोषजनक या ठिकाणी असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मदर तेरेसा यांना बघा शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात मदर तेरेसा यांना शांततेचे बघा नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले होते? बघा सन 1979 बघा यावर्षी बघा मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने बघा 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता? बघा 61व्या बघा घटनादुरुस्तीने बघा 18 वर्षावरील बघा युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींना बघा दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितला? बघा राष्ट्रपतींचा बघा दयेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? बघा कलम 72 मध्ये बघा दयेचा अधिकार सांगितलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने बघा लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? बघा 42व्या बघा घटनादुरुस्तीने बघा लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक बघा भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत? बघा भारतामध्ये बघा एकूण राष्ट्रीय भाषा बघा 22 या ठिकाणी भारतामध्ये एकूण राष्ट्रीय भाषा आहेत. प्रश्न क्रमांक 50 बघा अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? बघा कलम बघा 17 नुसार या ठिकाणी अस्पृश्यता पाळणे या ठिकाणी गुन्हा आहे. प्रश्न क्रमांक बघा गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील गडचिरोली हा जिल्हा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील गडचिरोली हा जिल्हा बघा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक बघा घटक राज्यांची आणीबाणी बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. जर तुम्हाला बघा 800 बघा प्रश्नाचा जर PDF पाहिजे असेल तर सर्वांनी बघा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा ज्यांनी कोणी बघा सबस्क्राईब केलं असेल त्यांना आपण बघा या ठिकाणी 800 प्रश्नाचे बघा PDF या ठिकाणी देणार आहोत. मग सर्वांनी बघा या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. तुम्हाला बघा 1 मिनिटाच्या बघा व्हॉट्सअपवर तुम्हाला या ठिकाणी 800 बघा प्रश्नाचे बघा या ठिकाणी PDF या ठिकाणी दिली जाणार आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे.